हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला आपण इंट्रोडक्शन ऑफ मॅनेजमेंट पाहिलेली आहे. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस ऑन मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ मॅनेजमेंट. सी द मीनिंग. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू गिव्ह ए स्पेसिफिक डेफिनेशन ऑफ द टर्म मॅनेजमेंट. म्हणजे आपल्याला फिक्स अशी मॅनेजमेंटची डेफिनेशन सांगता येत नाही. ती थोडी एक डिफिकल्ट कन्सेप्ट आहे. डिफरंट स्कॉलर्स फ्रॉम डिफरंट डिसिप्लिन्स व्ह्यूज अँड इंटरप्रिट मॅनेजमेंट फ्रॉम देअर ओन अँगल्स. म्हणजे जे विविध काही तत्ववेत्ते किंवा अभ्यासक आहेत त्यांनी प्रत्येकाच्या व्ह्यू म्हणजे दृष्टिकोनातून मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापनाचा एक अर्थ लावलेला आहे. तो प्रत्येकाच्या विचारानुसार त्यांनी सांगितलेला आहे. ओन अँगल्स म्हणजे प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून त्यांनी सांगितलेला आहे. तो पहा. सच ॲज द इकॉनॉमिस्ट कन्सिडर मॅनेजमेंट ॲज ए रिसोर्स. म्हणजे जे काही अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यांचं मत काय आहे, मॅनेजमेंट म्हणजे काय, एक प्रकारचा स्रोत आहे. द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स लुक्स अप ऑन इट्स ॲज ए सिस्टीम ऑफ अथॉरिटी टू अचीव्ह बिझनेस गोल्स. म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स त्यांना ब्युरोक्रॅट्स असेही म्हणतात, म्हणजेच प्रशासकीय अधिकारी आहेत. त्यांच्या मते मॅनेजमेंट म्हणजे काय तर ए सिस्टीम ऑफ अथॉरिटी टू अचीव्ह बिझनेस गोल्स. म्हणजे ही एक अधिकाराची अशी पद्धत आहे की त्याच्यातून व्यवसायाची जी काही उद्दिष्टे आहेत ती साध्य करता येतात, म्हणजेच मॅनेजमेंट असं त्यांचं म्हणणं आहे. नेक्स्ट, द सोशिओलॉजिस्ट कन्सिडर मॅनेजर्स ॲज ए पार्ट ऑफ गुड पर्सन इन द सोसायटी. आता आपण पाहिलेलं आहे अर्थशास्त्रज्ञांचं मत काय आहे, स्रोत आहे. आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स यांच्या मते मॅनेजमेंट म्हणजे एक अधिकाराची अशी पद्धत आहे की ज्याच्यातून आपण बिझनेसची गोल अचीव करतो. आणि सोशिओलॉजिस्ट म्हणजे समाजशास्त्रज्ञांचं मत काय आहे, मॅनेजर्स ॲज ए पार्ट ऑफ गुड पर्सन इन द सोसायटी. म्हणजे जो कोणी व्यवस्थापक असतो तो एक गुड पर्सन इन द सोसायटी, समाजातील जे काही चांगले लोक आहेत त्यांचाच एक भाग म्हणून मॅनेजर समजला जातो. म्हणजे प्रत्येकाने आपल्या मतानुसार मॅनेजमेंट ही कन्सेप्ट सांगितलेली आहेत. द डेफिनेशन्स बाय सम ऑफ द लीडिंग मॅनेजमेंट थिंकर्स अँड प्रॅक्टिशनर्स आर गिवन बिलो. म्हणजे काही डेफिनेशन दिलेले आहेत. प्रत्येक जे कोणी मॅनेजमेंट थिंकर्स आहेत त्यांच्या मते मॅनेजमेंटची त्यांनी डिफरंट अशी डेफिनेशन बनवलेली आहे. लेट अस फर्स्ट सी द डेफिनेशन ऑफ हेनरी एल सिस्क. मॅनेजमेंट थिंकर आहेत हेनरी एल सिस्क. यांच्या मते बघा, मॅनेजमेंट इज द कोऑर्डिनेशन ऑफ ऑल रिसोर्सेस थ्रू द प्रोसेस ऑफ प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग अँड कंट्रोलिंग इन ऑर्डर टू अटेन स्टेटेड ऑब्जेक्टिव्ज. हेनरी सिस्क यांचं मत काय आहे की व्यवस्थापन म्हणजे काय तर निर्देशित उद्दिष्ट जे काही असेल ते प्राप्त करण्यासाठी ऑर्गनायझिंग म्हणजे संघटन करणे, डायरेक्टिंग निर्देशन करणे आणि कंट्रोलिंग म्हणजे नियंत्रण करणे, ह्या सर्व काही नियोजन करण्याच्या स्रोतांचे समन्वयीकरण करणे म्हणजेच व्यवस्थापन होय. म्हणजे व्यवस्थापनामध्ये कोणकोणते घटक सांगितलेले आहेत त्यांनी तर संघटन करणे, निर्देशन करणे, नियंत्रण करणे आणि नियोजन करणे. आणि या घटकांचे आपण काय करायचे आहे, समन्वयीकरण म्हणजे थोडक्यात एकत्रीकरण करायचे आहे. हे हेनरी सिस्क यांचं मत आहे. सेकंड डेफिनेशन सी हेनरी फेयॉल. मॅनेजमेंट थिंकर आहेत हेनरी फेयॉल. टू मॅनेज इज टू फोरकास्ट अँड टू प्लॅन, टू ऑर्गनाइज, टू कमांड, टू कोऑर्डिनेट, टू कंट्रोल.
हेनरी फेयल यांचं मत काय आहे तर व्यवस्थापन म्हणजे काय? टू फॉरकास्ट म्हणजे भविष्य सांगणे किंवा अंदाज बांधणे. टू प्लॅन नियोजन करणे. टू ऑर्गनाईज संघटन करणे. टू कमांड आदेश देणे. आणि टू कोऑर्डिनेट म्हणजे समन्वय साधणे. लास्ट टू कंट्रोल म्हणजे नियंत्रण करणे. थोडक्यात व्यवस्थापन म्हणजे अंदाज बांधणे, नियोजन करणे, संघटन करणे, आदेश देणे, समन्वय साधणे आणि नियंत्रण करणे असं हेनरी फेयल यांचं मत आहे. नेक्स्ट थिंकर आहेत पीटर ड्रकर. त्यांच्या मते पहा, मॅनेजमेंट इज ए मल्टीपर्पज ऑर्गन दॅट मॅनेजेस ए बिझनेस अँड मॅनेजेस ए मॅनेजर अँड मॅनेजर्स वर्कर्स अँड वर्क. पीटर ड्रकर काय म्हणतात पहा, व्यवस्थापन हा एक असा घटक किंवा अवयव आहे की जो मॅनेजेस ए बिझनेस जे व्यवसाय व्यवस्थापित करतो अँड मॅनेजेस ए मॅनेजर्स व्यवस्थापकाला व्यवस्थापित करतो अँड मॅनेजेस वर्कर्स अँड वर्क व्यवसायामधील कर्मचारी आणि त्यांचे काम हे व्यवस्थापित करतो. म्हणजे या प्रत्येक घटकाचं तो काय करत असतो, नियंत्रण करत असतो. त्यालाच मॅनेजमेंट असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट हॅरोल्ड कुंटज यांच्या मते पहा, मॅनेजमेंट इज द आर्ट ऑफ गेटिंग थिंग्स डन थ्रू अँड विथ पीपल इन फॉर्मली ऑर्गनाइज्ड ग्रुप. म्हणजे औपचारिक पद्धतीने आपण एखादा गट केला तर त्या गटाकडून किंवा त्या लोकांच्याकडून एक चांगल्या पद्धतीने काम करून घेण्याची एक कला म्हणजे सुद्धा काय आहे, मॅनेजमेंटच आहे. इट इज द आर्ट ऑफ क्रिएटिंग एन्व्हायरमेंट इन विच पीपल कॅन परफॉर्म अँड इंडिव्हिज्युअली कुड कोऑपरेट टुवर्ड्स अटेनिंग ऑफ ग्रुप गोल्स. म्हणजे ही एक अशी सुंदर कला आहे जी व्यक्तीमध्ये आहे, नैसर्गिकरित्या म्हटलं तरी चालेल, जी लोकांच्याकडून चांगल्या पद्धतीने काम करून घेते, त्यांच्याकडून वैयक्तिकरित्या काही परफॉर्मन्स करून घेते त्यांच्याकडून आणि अशा पद्धतीने ती कोऑपरेटिव्ह करून ग्रुप गोल्स किंवा बिझनेस गोल्स जे आहेत ते ॲचिव्ह करून घेत असते, अशी ही कन्सेप्ट आहे. म्हणजेच आपल्याला या सर्व डेफिनेशनवरून काय लक्षात येते की नेमके व्यवस्थापन म्हणजे काय, तर नियोजन करणे, संघटन करणे, समन्वय करणे, निर्देशन देणे आणि नियंत्रण करणे हे सर्व एकत्रित स्रोत म्हणजेच व्यवस्थापन होय. म्हणजे या सर्व घटकांची व्यवस्थापन प्रक्रियेसाठी अत्यंत आवश्यकता आहे आणि या घटकांशिवाय व्यवस्थापन होऊ शकत नाही. थँक्यू.